Hello, good morning student. Now today we are going to discuss oogenesis. It is process of formation of the haploid female gamete, that is egg or ovum, from the diploid germinal epithelium. हॅप्लॉइड गॅमेट्समध्ये फिमेल्सचा एग असतो आणि त्यालाच ओवम सुद्धा म्हणतात. इट इज अ सिक्रेटेड फ्रॉम ओव्हरीज. ओके, इट्स क्लिअर. इट इन्व्हॉल्वेज द प्रोसेस ऑफ मिओसिस अँड मायटोसिस. कोणत्या प्रोसेसच्या माध्यमातून होते? मिओसिस अँड मायटोसिस. लाईक द स्पर्मॅटोजेनेसिस, oogenesis प्रोसेस कॅन बी डिवायडेड इन टू 3 स्टेजेस. कशी आहे डिवायडेड होण्याची? त्याची 3 स्टेप्स आहे. मल्टिप्लिकेशन फेस, देन सेकंड ग्रोथ फेस अँड मॅच्युरेशन फेस. किती आहे? 3 फेज आहे. नाव सी द डायग्राम. फर्स्ट ऑफ ऑल मल्टिप्लिकेशन फेस और मायटोटिक डिव्हिजन, PGC. मल्टिप्लिकेशन फेजमध्ये जे आहे PGC आहे, त्याचे जे आहे एक सेलपासून जे आहे 2 तयार होतात आणि 2 सेलपासून 4 तयार होतात. त्याला oogonia 2n असं म्हणतात. देन सेकंड फेज सेकंडरी oocytes, प्रायमरी oocytes 2n. फर्स्ट मिओसिस, देन सेकंड पोलार बॉडी अँड थर्ड मिओसिस. ओके, इट्स क्लिअर. अँड लार्ज अँड लास्ट वन third maturation phase or ovum. Okay, it's clear. Now first of all prepare a chart of comparison between spermatogenesis and oogenesis. आता हे ॲक्टिव्हिटीचा पार्ट आहे, तुम्हाला करायचं आहे. तुम्हाला हे 2 मार्काला परीक्षामध्ये विचारू शकतो की कॅम्पॅरिझन बिटवीन स्पर्मॅटोजेनेसिस अँड oogenesis, त्याचे फेजेसचे काय कॅम्पॅरिझन्स आहे ते तुम्हाला तयार करायचे आहे. फर्स्ट ऑफ ऑल एक्सप्लेनेशन इन मल्टिप्लिकेशन फेज इन द oogenesis or ovum. In this stage the primary germinal cell PGC, primary germinal cells or 2n of ovary undergo repeated मायटोटिक डिव्हिजन टू फॉर्म मिलियन्स ऑफ गॅमेट. किती आहे त्याच्यामध्ये? मिलियन्स ऑफ गॅमेट, मदर सेल्स और oogonial cells. 2n. This process is completed in the embryonic stage of human female. हे सर्व कुठं होते? एम्ब्रियोनिक स्टेजमध्ये होते आणि ह्युमनच्या फिमेल बॉडीमध्ये होते. देन second stage growth phase. The sum of the oogonial stop division and begin to increase in the size and form the primary oocytes 2n cellular organelle. आता याच्यामध्ये जे सेल ऑर्गॅनेल्स असतात प्लाझ्मामध्ये, तर हे एका ओवममध्ये किंवा एक्समध्ये कोणते ऑर्गॅनेल्स आहे? जस्ट लाईक एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गोल्गी ॲपॅरेटस अँड मायटोकॉन्ड्रिया इन्क्रीज इन नंबर. यांचा मुख्य फंक्शन्स कोणता आहे ऑर्गॅनेलचा? एक सेलपासून 2 करणे, 2 पासून 4 करणे, इन्क्रीजिंग इन द नंबर जस्ट लाईक ए 2n. ओके, इट्स क्लिअर. देन सेकंड और थर्ड फेज मॅच्युरेशन फेज. द मॅच्युरेशन फेज इज oogenesis takes place in the ovary. कुठे होते? ओव्हरीमध्ये होते. The process is initiated prior to birth of the female body. कुठे होते? Prior to the birth of female body. The primary oocytes 2n enter the maturation phase which include meiotic division. कोणता डिव्हिजन आहे? मिओटिक डिव्हिजन. मिओसिस फर्स्ट अँड मिओसिस सेकंड, त्यालाच म्हणतात मिओसिस फर्स्ट अँड मिओसिस सेकंड. द डिप्लॉइड प्रायमरी oocytes undergo meiosis first, reduction division
टू फॉर्म 2 हॅप्लॉइड डॉटर सेल्स. आता हे डॉटर सेल्स आहे जे हॅप्लॉइड जे प्रिव्हियसचे आहे त्याच्यापासून तयार होतात. ओके. This division is peculiar in female as both the daughter cells are with haploid number of chromosomes. त्यालाच काय म्हणतात? हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम्स. ओके. दॅट इज नोन ॲज 23 क्रोमोझोम्स. कॉमन किती आहे? 2 नंबरचे जे आहे 2n नंबरचे आहे 23 क्रोमोझोम्स आहे into 46 क्रोमोझोम, बट ड्यू टू अनइक्वल डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. कशाचं डिव्हिजन आहे? अनइक्वल डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. ओके. Of the 2 daughter cells produce one in a large cell called secondary oocyte N, and another is a small cell called first polar body N. Normally, the first polar body does not enter meiosis. हे meiosis याच्यामध्ये एंटर होते का? Does not enter meiosis. The first polar body does not enter the meiosis second. The secondary oocyte N proceeds meiosis second only up to metaphase second. आता इथं काय तयार होते? मेटाफेज सेकंड. Its division is further stopped or arrested at this stage. लक्षात आला का? इथं काय होते? डिव्हिजनच्या स्टॉप होते. कशामध्ये? द सेकंडरी oocyteमध्ये इज शेड फ्रॉम द ग्राफियन फॉलिकल अँड ओव्हरीज. आता हे ट्रान्सफर कुठं होते? ग्राफियन फॉलिकलमध्ये. द रिस्टार्ट अँड कम्प्लिशन ऑफ मिओसिस सेकंड विल हॅपन ओनली विथ एंटर ऑफ द स्पर्म. ज्यावेळेस बॉडीमध्ये ते फिमेल व्हजायनल ट्रॅकमध्ये स्पर्म एंटर होते त्याच्याशी युनाईट होऊन जातो. दीज लास्ट फेज इज युजली कम्प्लिटेड इन द अम्पुला. त्यालाच म्हणतात अम्पुला ऑफ द फॉलोपियन ट्यूब एट द टाइम ऑफ फर्टिलायझेशन. आता ज्यावेळेस एग्स फर्टिलायझेशन होते ते फॉलोपियन ट्यूबमध्ये अम्पुलाला अटॅच होते. इन धिस डिव्हिजन also the 2 unequal daughter cells are formed. The large cell is ovum N and the small cell is 2n polar body. The ovum N so form functions as the female gamete. कोणते फंक्शन्स आहे त्याचे? फिमेल गॅमेट्स होतात इथं तयार. ओके, इट्स क्लिअर. This known as and is ready for the fertilization. फिमेल्सचे गॅमेट तयार होतात, एकापासून 2 होण्याची त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी डेव्हलप होते. देन सेकंड ऑफ ऑल द मिओसिस और मायटोसिस प्रोसेस, completion of meiosis second and completion of fertilization go hand in hand. If the secondary oocytes does not receive the spermatozoa, it is the shade of along with menstruum. Structure of secondary oocytes. आता त्याचे oocytes स्ट्रक्चर आहे काय ते बघून घ्या. In human fertilized egg when ovulated that is released from the ovary is actually the secondary oocyte. It is non-cleidoic without shell and microlacethal yolk is present in very small quantity. ओके, छोट्या क्वांटिटीमध्ये तयार होते. It is approximately 0.1 mm, 100 microns in size. It is rounded, non-motile and haploid female gamete. अलग लक्षामध्ये नाउन मोटाईल आहे बट हॅप्लॉइड फिमेल गॅमेट आहे. द न्यूक्लियस ऑफ द एग
appears a large and is called germinal vesicle. Typical nucleus or pronucleus is formed at the time of fertilization. काय होते कोणत्या वेळेस? फर्टिलायझेशनच्या वेळेस टिपिकल होते ते. द सायटोप्लाझम ऑफ एग इज ऑल्सो कॉल्ड ooप्लाझम. त्यालाच काय म्हणायचा? ooप्लाझम. इट इज डिवॉइड ऑफ सेंट्रिओल्स. द एग इज सराउंडेड बाय व्हेरियस कवरिंग. काय आहे त्याचे? व्हेरियस कवरिंग आहे. ओके, इट्स क्लिअर. नाव सी द डायग्राम. व्हाईट लाईन मेम्ब्रेन. फर्स्ट कोणती आहे त्याची? व्हाईट लाईन मेम्ब्रेन आहे. पेरिव्हेटलाइन स्पेस, देन सेकंड, and zona pellucidal, corona radiata. Okay, and large and last one germinal vesicle, first polar body आहे. कोणती आहे? इट इज ए फर्स्ट पोलार बॉडी. ओके, इनसाइड दी शेल. फर्टिलाइज्ड एग आहे. बघा हे एग्सची डायग्राम जे फर्टिलाइज्ड होतं टोटली तशी त्याची अशी डायग्राम आहे. द एग मेम्ब्रेन इज कॉल्ड वेटलाइन मेम्ब्रेन. एग्सचा जे मेम्ब्रेन आहे जस्ट लाईक ए प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या त्याला वेटलाइन मेम्ब्रेन म्हणतात. इट सिक्रेट ए नॉन सेल्युलर ग्लायकोप्रोटीनियस मेम्ब्रेन. कोणता असते? ग्लायकोप्रोटीनियस मेम्ब्रेन. झोना पेल्युसिडा on its outside, adhering to the outer surface of zona pellucida are several radially elongated cells forming the corona radiata. These cells are derived from the innermost layer of granulosa cells. Okay, it's clear. They are formerly held to the zona pellucida and to each other by hyaluronic acid. The mucopolysaccharide between the vitelline membrane and the zona pellucida is fluid filled private line space. आता हे फर्स्ट हे बॉडीच्या स्ट्रक्चरचं एक्सप्लेनेशन आहे. ते एग्सची कशी त्याची बॉडी आहे, त्याच्यामध्ये इंटरनल अँड एक्सटर्नल पार्ट कोणते आहे. द फर्स्ट पोलार बॉडी इज लाईज इन द स्पेस. आता तुम्ही बघा हे दोघाच्या जे स्पेस आहे त्याला म्हणायचं आहे फर्स्ट पोलार बॉडी स्पेस. ओके, हे फर्स्ट पोलार बॉडीच्या मधला जे दिसायला तुम्हाला मायक्रॉन लेअरमध्ये हे आहे बघा ते स्पेस. Okay, it's clear. Now see the next point. In the egg shows polarity, the side having germinal vesicle, the first polar body is called animal pole. त्यालाच काय म्हणायचा? Animal pole म्हणतात. While the side opposite to it is called vegetal poles. दोन poles आहे, opposite pole and vegetal poles. Okay, it's clear. Thank you very much.